त्या स्वराला जी रॅश आली आहे ती जगासमोर आली पाहिजे, पण आपलं नाव नाही आलं पाहिजे, स्पेशली तुझं. आय डोंट अंडरस्टँड, तुम्ही एवढं कॉम्प्लिकेटेड का करताय सगळं? जसं आहे तसं करून टाका ना सरळ. नाही मॅम, जर एका कामातून 2 फायदे होत असतील तर का नाही घ्यावे? एक सेकंड, आपण असं करू शकतो, आपण त्या स्वराला सांगायचं तू डिरेक्टली व्हिडिओ रेकॉर्ड कर आणि टाक सोशल मीडियामध्ये. पण आता हे तिला कोण सांगेल? त्यासाठी माझ्याकडे एक माणूस आहे, तोच हे करू शकतो. चला ना, कामाला लागा. काहीही करून तो व्हिडिओ उद्यापर्यंत व्हायरल झाला पाहिजे. सारंग, संकट खूप मोठं होतं, पण निभावून नेलं आपण. पण असं संकट पहिल्यांदा फेस केलं आपण. हो, पण आपण पार तर पडलो ना. मग आता बाकीचा विचार कशासाठी करायचा? सोडून द्या. बबलू, खूप मोठं काम केलंस तू. सगळे बॉक्स चेक केलेस ना? अरे सारंग, त्यांनी सगळे बॉक्स चेक केले असणार म्हणूनच घरी आला, नाही तर कशाला घरी गेल तो, है ना बबलू? दादा, काय झालं? बॉक्स आलेत, मोजले सुद्धा, पण एक बॉक्स गायब आहे. गायब आहे? बॉक्स गायब आहे म्हणजे? बबलू, तू सगळं नीट चेक केलंस ना? 10 वेळा बघितलं, इनवाईस, चलन, स्टॉक बुक सगळं चेक केलं, पण एक बॉक्स गायब आहे. आता नेमका तो एक बॉक्स असेल कुठे, कसं समजणार आहे? आणि त्याच बॉक्स मधली क्रीम जर कोणी वापरली तर? मॅडम, रिपोर्ट. स्वरा, तुला इतका त्रास होतोय तर तू का काम करतेस? जा बघू घरी, आराम कर. नाही मॅडम, हे काम महत्त्वाचं आहे. मॅमला रिपोर्ट सबमिट करायचे आहे. अगं पण तू आधी डॉक्टरांकडे जा, कारण अशा वेळी फक्त स्किनवरच त्याचे रिॲक्शन्स नाही होत, जीवावरही बेतू शकतं. खरं तर तू सावली सनस्क्रीन विरोधात ॲक्शन घ्यायला हवीस. ॲक्शन घ्यायची म्हणजे तू केस कर ह्यांच्या कंपनीवर. मॅडम, पण ही सनस्क्रीन तर आपल्या सारंग सरांचीच आहे ना. म्हणूनच म्हणते स्वरा, आता तुला जसा त्रास होतोय तसा त्रास इतर कोणाला होऊ नये म्हणून तू त्यांना सावध करायला हवंस ना. त्यांचे प्राण वाचवायला हवेस. आणि कंपनी कितीही मोठी असली म्हणून त्यांना इतर कोणाच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार तर मिळत नाही ना. मॅडम, बरोबर आहे तुमचं, पण मला ही इतकी मोठी गोष्ट वाटत नाही. स्वरा, ही गोष्ट तुझ्यासाठी मोठी नसेल, पण इतर लोकांसाठी तर असू शकते ना. मी काय म्हणते, तू जा घरी, तुला इतका त्रास होतोय ना, तू आराम कर घरी जाऊन. पण मॅमला रिपोर्ट. स्वरा, मी बोलेन मॅडमशी.